सरकारने आमचे आधी जर कर्जमाफी केली असती तर आमच्यावर अशी वेळ आली नसती। नेहमी बँकेकडून आम्हाला हे यायचं की तुम्ही कर्ज त्याचं नवजुनं करून घ्या, कर्जाची त्याचे पैशाची उलाढाल करून घ्या, पण आमच्याच्याने ते करणं नाही झालं। 2-3 वर्षापासून सारखं ते त्यांच्या डोक्याला नेहमी टेन्शन असायचं। 2-3 वर्षापासून कर्ज माफ होईल असे नेहमी बातम्यात ऐकायचे सासरे आमचे, पण ते कर्ज माफ न झाल्यामुळे 2-3 वर्षापासून आमच्या शेतात काही पिकत नव्हतं। बडोदा बँकेचं कर्ज होते। 2-3 वर्षापासून कर्ज माफ होईल असे नेहमी बातम्यात ऐकायचे सासरे आमचे, पण ते कर्ज माफ न झाल्यामुळे 2-3 वर्षापासून आमच्या शेतात काही पिकत नव्हतं। आम्हाला शेत आहे 7 एकर आणि 7 एकरमधूनही अर्ध शेत आमचं पडीक आहे। पडीक असल्यामुळं त्या शेतामध्ये असं 2 वर्षापासून काहीच पिकत नव्हतं। यावर्षी थोडंसं कापूस लावला आणि सोयाबीन पेरली। सोयाबीन पूर्ण पाण्याखाली गेली आणि कापसाचे बोंड सगळे सडले। त्याच्यामुळं आम्हाला आता कोणताच पर्याय राहिला नव्हता। आणि माझे मिस्टर गाडीवर असतात लोकांच्या 10,000 रुपये महिन्याने, आणि त्यांचं पेट्रोल पाणी त्यांच्या खर्चामधून आमचे 2 लेकरं आमचं सगळं परिवार कुटुंब जगवण्यासाठी माझ्या सासऱ्याच्या असं म्हणजे त्यांना लोड यायचा। नेहमी आमचे सासरे आणि आम्ही घरच्या शेतात काम करून बाहेर मंजुरी करून आम्ही कुटुंब जगवत राहायचो। आणि आता अशात आमचं घरही रोडमध्ये गेलं। घर रोडमध्ये गेले असल्यामुळे आम्हाला आता राहण्याची ह्याची अडचण आली होती। आणि नेहमी बँकेकडून आम्हाला हे यायचं की तुम्ही कर्ज त्याचं नवजुनं करून घ्या, कर्जाची त्याचे पैशाची उलाढाल करून घ्या, पण आमच्याच्याने ते करणं नाही झालं। 2-3 वर्षापासून सारखं ते त्यांच्या डोक्याला नेहमी टेन्शन असायचं। त्या टेन्शनमध्येच लेकरांचं शिक्षण कसं होईल नेहमी ते त्याच टेन्शनमध्ये असायचे। मुलगी माझी 10वीला आहे, 10वीची परीक्षा द्यायची, लेकरांना ट्युशन नाही, जाण्या येण्याच्या गाडीचा खर्च, असेच टेन्शन असायचं त्यांच्या मागं नेहमी। घरात नाही आणायचं, त्याच्या लोडमध्ये त्यांनी असा टोकाचा निर्णय घेतला। त्यांना काय म्हणजे सरकारने आमच्या आधी जर कर्जमाफी केली असती तर आमच्यावर अशी वेळ आली नसती। आणि आताही सरकारने तातडीने लवकर कर्जमाफी करावी आणि आम्हाला काहीतरी आर्थिक मदत म्हणून द्यावी आणि आमचं कर्जही माफ करावे, हीच आमची सरकारकडे मागणी आहे। तुमचं नाव? प्रियंका पवार। पिकलं असले, रानात झाले पाणी, राहायला घर नाहीत असले, हे दारात असलं म्हणून त्याला वाटायचं काय करावं, कसं करावं, हे कर्ज पाणी काहीतरी बँकेचं कर्ज वाटतं, ह्याचं बडोदा बँकेचं काय, त्याच्यामुळे त्याला वाटतं काय करावं आता म्हणून केलं असं काय। तुमचं बोलणं झालं होतं का भावाशी तुमच्या काय? नाही ना, बोलणं नाही झालं माझं। आणि त्याला वाटायचं ना आता काय करावं म्हणून, आता हे असं